सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज मित्रांसोबत तुम्ही लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना कराल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला नफा मिळेल. तुमच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक शांतता राहील. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत तुमचे मतभेद होतील, त्यामुळे तुम्ही रागावरती मात्र नियंत्रण ठेवा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये नवीन योजनांकडे लक्ष दिल्यास तुम्हाला नफा मिळेल. मुलांना काही कारणांमुळे निराश वाटू शकतं. भविष्यातील खर्चाची तुम्हाला चिंता वाटू शकते. तुमचं उत्पन्न आणि खर्च दोघांचाही समतोल तुम्हाला राखावा लागेल. व्यवसायामध्ये नफा मिळवण्यासाठी अधिक मेहनत तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला आजारावरती पैसे खर्च करावे लागतील. तुम्ही आज जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की रागावरती नियंत्रण ठेवा, अन्यथा आज वाद होण्याची चिन्ह आहेत. नोकरीशी संबंधित काही समस्या असतील तर त्या सुटतील. व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आज सरकारी पैसे मिळतील. जास्त खर्चामुळे मात्र तुमची आर्थिक स्थिती थोडी कमकुवत राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामामध्ये मग्न राहाल. विरोधकांच्या टीकांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. सामाजिक वर्तुळामध्ये तुम्ही सुसंवाद साधाल. व्यावसायिक प्रवासाची शक्यता आहे. कोणतंही काम सुरू केल्यानंतर तुम्ही पूर्ण कराल. तुमच्यामध्ये उत्साह कायम राहील. तुमच्या कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रम तुम्ही आयोजित कराल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही संभ्रमावस्थेमध्ये राहाल. महत्वाची कामं पूर्ण करायची असल्यास तुम्ही आईचा सल्ला घ्या. कोणत्याही क्षेत्रामध्ये कठोर परिश्रमाने तुम्हाला नवीन यश हाती लागेल. सामाजिक जबाबदारी वाढेल. व्यवसायामध्ये लाभाच्या संधी मात्र हातून निसटतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल. प्रतिकूल परिस्थितीतही बोलण्यात तुम्हाला सौम्यता ठेवावी लागेल. घरामध्ये सुरू असणारा ताणतणाव संपुष्टामध्ये येईल. कामामध्ये तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. दिवसभर मौजमजेच्या मूडमध्ये तुम्ही राहाल. महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. आईच्या तब्येतीची खास करून काळजी घ्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी स्थान आणि अधिकार वाढू शकतो. आज समस्यांवरती उपाय शोधल्यानं तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. लांब पल्ल्याचे प्रवास करणं शक्यतो टाळा. कुटुंबासोबत खरेदीसाठी तुम्ही पैसे खर्च कराल. कामामध्ये यश मिळाल्यानं तुमचं मन मात्र आनंदी राहील. रागाचं प्रमाण कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी संस्थेकडनं तुम्हाला लाभाची स्थिती राहील. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचा अधिकाऱ्यांशी चांगल्या कामामध्ये ताळमेळ राहील. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कलेशी संबंधित लोकांना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वरिष्ठांचा आशीर्वाद मिळेल. खूप दिवसांपासून रखडलेली कामं तुमची पूर्ण होऊ शकतात. वडिलांशी मात्र तुमचा वाद होऊ शकतो. कोणताही विचार न करता घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका. आज व्यावसायिक करार निश्चित होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. वरिष्ठांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी कुटुंबाशी तुम्ही चर्चा कराल. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा सुसंवाद राहील. तुमच्या शौर्यामध्ये वाढ होईल. मालमत्तेशी संबंधित वाद हे संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 72% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्रदान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाबाबत तुम्ही विचार कराल. एखाद्या कामामध्ये गुंतवणूक करताना संकोच करू नका. कुटुंबाबाबत वादविवाद होऊ शकतात. तुम्हाला मात्र तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तुमच्या आवडत्या वस्तू तुम्ही खरेदी कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही आनंदी राहाल. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल. कुटुंबामध्ये तुमच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. तुमची रुची ही अध्यात्मामध्ये वाढीस लागेल. धार्मिक स्थळी तुम्ही कुटुंबासोबत जाल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं योगदान वाढीस लागेल. मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही वेळ काढाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही जर तुमच्या गुंतवणुकीचा शुभारंभ केलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा आणि त्याद्वारे तुम्ही आजच आपल्या गुंतवणुकीचा शुभारंभ करायला सुरुवात करा. कारण स्टॉक मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक, शेअर बाजारामध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यासाठी तुमच्यासाठी एक पुंजी म्हणून तुमच्या उपयोगामध्ये नक्कीच येईल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.